नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे एक असा विषय आहे जो तुम्ही पीत असलेल्या पाण्यासारख्या साध्या गोष्टीबद्दल तुमचे विचार बदलेल. 50 वर्षांवरील पुरुषांनो, जर तुम्ही फक्त शुद्ध पाणी पित असाल तर आताच थांबा आणि माझा ऐका. हा व्हिडिओ तुम्ही काय काढून टाकावं याबद्दल नाही, तर तुमच्याकडे असलेल्या क्षमतेला अनलॉक करण्यासाठी तुम्ही काय जोडू शकता याबद्दल आहे. तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी ऊर्जावान वाटतं का? तुमचं रक्ताभिसरण पूर्वीसारखं राहिलेलं नाही आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन कामांमध्ये आणि अगदी तुमच्या वैयक्तिक क्षणांमध्येही कमी उत्साही वाटत आहात. मला माहीत आहे की तुमच्यापैकी बरेच जण हे समजून घेऊ शकतात आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा उपाय तुमच्या विचारांपेक्षा सोपा असू शकतो, अगदी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 नैसर्गिक घटक सामायिक करणार आहे जे तुमच्या पाण्यात मिसळल्यावर तुमचं शरीर वाढवेल, रक्ताभिसरण सुधारेल आणि तुमची चैतन्य शक्ती पुन्हा जागृत करेल. तुमच्या सामान्य पाण्याचे शक्तिशाली अमृतामध्ये रूपांतर कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तुमच्या शरीराच्या तारुण्यासाठी असलेल्या रेणू तुमच्या नायट्रिक ऑक्साईड इंजिनला पुन्हा कसे सक्रिय करायचे ते तुम्ही शिकाल. अधिक मजबूत, अधिक लक्ष केंद्रित आणि नवीन आत्मविश्वासाने अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. चला थेट मुद्द्याकडे वळूया. 50 वर्षांवरील बहुतेक पुरुष सहमत आहे की जास्त पाणी पिणं नेहमीच चांगली कल्पना असते. दिवसातून 8 ग्लास हे निरोगी शरीरासाठी हायड्रेशन वाढवतं. तुम्ही हे हजारो वेळा ऐकलं असेल, बरोबर? पण हे सत्य आहे जे तुम्हाला कोणीही सांगत नाही. जर तुम्ही 50 वर्षानंतर फक्त शुद्ध पाणी प्यायले तर तुम्ही तुमची ऊर्जा, रक्ताभिसरण आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये कार्यक्षमता वाढवण्याचा एक सोपा मार्ग गमावू शकता. वेडे वाटतं, मला माहीत आहे, पण ऐका. पुरुषांच्या आरोग्याच्या तज्ज्ञ म्हणून आणि तुमचे डोळे अशा गोष्टींसाठी मी उघडू इच्छिते जे तुमचे शरीर कसे कार्य करते ते पूर्णपणे बदलू शकते. गोळ्यांशिवाय, महागड्या पूरक आहारांशिवाय आणि कोणत्याही कृत्रिम गोष्टींशिवाय. पुरुषांची ऊर्जा का कमी होते? त्यांचा उत्साह का कमी होतो? सकाळची चैतन्यशीलता हळूहळू का नाहीशी होते? आणि हे सर्व एका लहान रेणूमध्ये उकळते ज्याबद्दल बहुतेक पुरुषांनी कधीही ऐकलेलं नाही. त्याला नायट्रिक ऑक्साईड असं म्हटलं जातं. हा रेणू तुमच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या कार्यापैकी एक नियंत्रित करतो, रक्तप्रवाह. जेव्हा नायट्रिक ऑक्साईडची पातळी जास्त असते तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या अधिक सहजपणे उघडतात. रक्ताभिसरण, तुमचं हृदय, मेंदू आणि तुमची एकूण कार्यक्षमता सुधारते. प्रत्येकाला आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. पण वयाच्या 50व्या वर्षानंतर तुमच्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन कमी होतं, कधीकधी अर्ध्यापर्यंत. म्हणूनच तुम्हाला मंद, कमकुवत आणि स्वतःसारखे वाटत नाही. आणि येथे आश्चर्यकारक भाग आहे, शुद्ध पाणी तुम्हाला हे नायट्रिक ऑक्साईड पुन्हा तयार करण्यास मदत करत नाही. खरं तर ते तुमच्या शरीराला ते बनवण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही मूलभूत साहित्य प्रदान करत नाही. तुमच्या शरीराला एका कारखान्यासारखं समजा. पाणी दिवे चालू ठेवते, पण योग्य घटकांशिवाय उत्पादन रेषा फक्त थांबते. सध्या तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये हेच घडत आहे. त्या स्वच्छ, हायड्रेटेड आहेत, पण रिकाम्या आहेत. म्हणूनच तुम्हाला बाहेरून बरं वाटत असेल, पण आतून तुमचं रक्ताभिसरण मंदावलं आहे. ऊर्जा नाहीशी वाटत आहे आणि आत्मविश्वास शांतपणे कमी होत आहे. पण येथे चांगली गोष्ट अशी आहे, तुम्ही ते दुरुस्त करू शकता आणि हे सर्व तुम्ही तुमच्या पाण्यात काय घालता याने सुरू होते. कॉफी नाही, एनर्जी ड्रिंक्स नाही, तर साधं नैसर्गिक बूस्टर जे तुमच्या शरीराला पुन्हा नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास सांगतं. जसं तुम्ही 25 वर्षांचे असताना केलं असेल. ते क्लिष्ट नाही, महाग नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला योग्य इंधन देता तेव्हा प्रत्येक पुरुषामध्ये काम करणारे हे खरे जैविक विज्ञान आहे. आणि एका क्षणामध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमचं शुद्ध पाणी तुम्ही घेतलेल्या सर्वात शक्तिशाली अभिसरण अमृतामध्ये बदलण्यासाठी कोणते घटक घालायचे. त्यामुळे माझ्यासोबत राहा, कारण पहिलं इतकं सोपं आहे की ते कदाचित तुमच्या स्वयंपाकघरात असेल, पण तुमच्या पाण्यात काय घालायचे यावर चर्चा करण्यापूर्वी तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की हा रेणू नायट्रिक ऑक्साईड 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषासाठी इतका महत्त्वाचा का आहे. नायट्रिक ऑक्साईड किंवा थोडक्यात NO हा एक ठिणगी आहे जो तुमचे संपूर्ण शरीर सुरळीत चालू ठेवतो.
जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुमचं शरीर ते भरपूर प्रमाणामध्ये तयार करत असे, म्हणूनच तुम्ही ऊर्जेने भरलेले जागे होता, दिवसभर काम करत होता आणि रात्रीही ऊर्जा आणि सहनशक्ती होती. पण जसजशी वर्षे जातात तसतसं तुमचं नैसर्गिक नायट्रिक ऑक्साईड उत्पादन कमी होतं आणि सर्व काही वेगळं वाटतं. तुमचं रक्ताभिसरण कमकुवत होतं, तुमचं हृदय अधिक काम करावं लागतं आणि व्यायामानंतर बरे होण्यास जास्त वेळ लागतो. तुमचे मनही धूसर होतं आणि सर्वात स्पष्ट लक्षण, जेव्हा रक्त सहज वाहत नाही तेव्हा कार्यक्षमता कमी होते, विशेषतः जिथे ते सर्वात महत्त्वाचं असतं. पुरुष बाहेरून निरोगी दिसू शकतात, परंतु आतून त्यांच्या रक्तवाहिन्या कडक होत आहेत, पेशी रुद्ध होत आहेत आणि नायट्रिक ऑक्साईडची पातळी जवळजवळ कमी झाली आहे. हा फक्त वृद्धत्वाचा प्रश्न नाही आहे, तर जीवनाच्या गुणवत्तेचा सुद्धा प्रश्न आहे. जेव्हा नायट्रिक ऑक्साईड कमी असतं तेव्हा तुम्ही ऊर्जा, तग धरण्याची क्षमता, मानसिक तीक्ष्णता आणि आत्मविश्वास गमावता आणि ते अन्याय आहे. कारण बहुतेक पुरुषांना हे काय चाललंय हेही कळत नाही. कोणत्याही डॉक्टरांनी त्यांना ते कसं दुरुस्त करायचं हे सांगितलं नाही, पण त्यामुळेच नायट्रिक ऑक्साईड इतकं खास बनतं. हा असा रेणू आहे जो तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम देतो, उघडतो, जास्त ऑक्सिजन, जास्त पोषक तत्वे आणि तुमच्या शरीरातून जास्त जीवन वाहू देतो. याचा अर्थ हृदयासाठी चांगलं रक्ताभिसरण, मेंदूचं चांगलं कार्य, स्नायूंची पुनर्प्राप्ती आणि सुधारित दृढता आणि सहनशक्ती. जेव्हा नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढते तेव्हा तुम्हाला फक्त तरुण वाटत नाही, तुमचं शरीर तरुणपणाचं काम करतं. पेशी चांगल्या प्रकारे संवाद साधतात, ऊर्जा पुन्हा नैसर्गिक वाटते. हे पूर्वीच्या माणसासाठी स्विच चालू करण्यासारखं आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यासाठी औषधे किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या शरीराला आधीच माहिती आहे की ते कसं करावं. ते फक्त योग्य घटक घेते. म्हणून आजपासून मी तुम्हाला पाण्याला फक्त पिण्यासाठी काहीतरी म्हणून विचार करणं थांबवू इच्छिते. ते एक वितरण प्रणाली म्हणून पाहण्यास सुरुवात करा, जीवनासाठी एक वाहन. जेव्हा तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये काही नैसर्गिक बूस्टर जोडता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला त्याचं नायट्रिक ऑक्साईड इंजिन पुन्हा सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही देता. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वात शक्तिशाली पहिला घटक दाखवेन. हा एका चमकदार लाल सुपरफूडपासून सुरुवात करून ज्याने काही तासांमध्ये तुमचं रक्ताभिसरण वाढवलं आहे. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. हो, पाणी महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रत्येक प्रक्रियेसाठी ते आवश्यक आहे. पचन, तापमान, चयापचय सर्व काही हायड्रेशनवर अवलंबून असतो. परंतु केवळ शुद्ध पाणी तुमच्या शरीराला नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं इंधन पुरवत नाही. तुमच्या शरीराला इंजिनसारखे समजा. पाणी रक्त वाहतं, परंतु योग्य इंधनाशिवाय. इंजिन फक्त निष्क्रिय होतं, ते पुढे ढकलत नाही. तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये हेच घडत आहे. 50 नंतर तुमचा नायट्रिक ऑक्साईड कारखाना मंदावतो. पेशी कमी प्रतिसाद देतात. पूर्वी उत्तम प्रकारे काम करणारे एन्झाईम्स आता अर्ध्या वेगाने काम करू लागतात. तुम्ही पाणी पित आहात, परंतु नायट्रिक ऑक्साईड उत्पादन लाईन कमीत कमी चालू आहे. नायट्रिक ऑक्साईड प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्या शरीराला नायट्रेट, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट सारख्या घटकांची आवश्यकता आहे. या घटकांशिवाय तुम्ही कधीही उत्पादन न करता कारखान्याचे दिवे चालू ठेवत आहात. म्हणूनच बरेचसे पुरुष असं म्हणतात की दिवसभर मी पाणी पितो तरीही मला थकवा जाणवतो आणि दुपारी माझी ऊर्जा कमी होते. हा पाण्याचा दोष नाही, तर पाण्याच्या कमतरतेमुळे होतं. आणि जेव्हा तुमचं नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन कमी होतं तेव्हा तुम्हाला ते प्रत्येक गोष्टीत लक्षात येतं. पायऱ्या चढताना थोडे जास्त श्वास घेणं, विविध परिस्थितींमध्ये नैसर्गिक आत्मविश्वास कमी होणं, सकाळी उठल्यावर उत्साही होण्याऐवजी थकल्यासारखं वाटणं, हे फक्त वय नाही, तर नायट्रिक ऑक्साईडची कमी पातळीमुळे रक्ताभिसरण खराब होणं आहे. आता येथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही नैसर्गिकरित्या संपूर्ण प्रणाली पुन्हा सक्रिय करू शकता. तुमच्या दैनंदिन पाण्यामध्ये फक्त काही नैसर्गिक बूस्टर जोडून तुम्ही ही नायट्रिक ऑक्साईड फॅक्टरी पूर्ण वेगाने परत मिळवू शकता. असंख्य पुरुषांमध्ये हे परिवर्तन मी पाहिलं आहे. काही दिवसांमध्येच त्यांना अधिक सहनशक्ती, चांगला मूड आणि अधिक सकाळची जोम दिसून येते. कारण अचानक त्यांचं शरीर पुन्हा नायट्रिक ऑक्साईड तयार करत आहे. रक्तप्रवाह परत येत आहे, पेशी जागे होत आहेत आणि सर्व काही अधिक सुरळीतपणे कार्य करू लागलं आहे. जर शुद्ध पाणी पुरेसं नसेल तर तुम्ही तुमच्या बाजूने काम करण्यासाठी काय करू शकता? पहिला घटक चमकदार लाल आणि गोड आणि मातीचा आहे. कदाचित तुमच्याकडे तो आत्ताच तुमच्या फ्रीजमध्ये असेल आणि एकदा तुम्ही तो तुमच्या सकाळच्या ग्लासमध्ये घातला की तुम्हाला एका आठवड्यापेक्षा कमी वेळामध्ये फरक जाणवेल. हेतूनच जादू सुरू होते. 50 वर्षांवरील प्रत्येक पुरुषांनी त्याच्या पाण्यामध्ये घालणारा पहिला घटक म्हणजे कडू मुळाची पावडर. हो,
कडू मूळ. तुमच्या आजीने कदाचित रात्रीच्या जेवणासाठी शिजवलेलं ते गडद लाल मूळ. रक्तप्रवाह आणि सहनशक्ती पुनर्संचयित करण्यासाठी ते निसर्गातील सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक असल्याचं सिद्ध झालं आहे. याचं कारण असं आहे, कडू मूळ नैसर्गिक नायट्रेट्सने भरलेलं आहे. जेव्हा तुम्ही नायट्रेट्स पिता किंवा खाता तेव्हा शरीर त्यांना नायट्रेट्समध्ये आणि नंतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतं. रक्तवाहिन्यांच्या विश्रांती आणि अभिसरण नियंत्रण ठेवणारा हाच पदार्थ आहे. आता कडू मूळ खरोखरच आश्चर्यकारक बनवणारी गोष्ट म्हणजे हा मार्ग तुमच्या वृद्धत्वाच्या एंडोथेलियल पेशींवरती इतका अवलंबून नाही. या पेशी तुमच्या रक्तवाहिन्यांना रेषेत ठेवतात, ज्या कालांतराने कमकुवत होतात. म्हणून जेव्हा तुम्ही कडू मुळाचा वापर करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला एक शॉर्टकट देत आहात. तुम्ही त्या मंद वृद्धत्वाच्या प्रक्रियेला मागे टाकत आहात आणि तुमच्या शरीराला पुन्हा कार्यक्षमतेने नायट्रिक ऑक्साईड तयार करण्याची परवानगी देत आहात. अभ्यासांनी हे वारंवार दाखवून दिलं आहे. फक्त एक ग्लास कडू मुळांचं पाणी काही तासांत रक्ताभिसरण सुधारू शकतं. याचा अर्थ मेंदूला अधिक ऑक्सिजन, स्नायूंमध्ये अधिक सहनशक्ती आणि संपूर्ण शरीरावर अधिक प्रतिसाद क्षमता. स्पष्ट राहा, आम्ही कॅफीन, उत्तेजक किंवा मग कृत्रिम गोळ्यांबद्दल बोलत नाही आहोत, जे केवळ ऊर्जेची भावना निर्माण करतात. आम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराला तारुण्याच्या नैसर्गिक रसायनशास्त्राशी पुनर्बांधणी करण्याबद्दल बोलत आहोत. कल्पना करा, तुम्ही जागे व्हा, एक मोठा ग्लास पाण्यामध्ये 1 किंवा 2 चमचे बीटरूट पावडर घाला, ढवळून घ्या आणि थोड्या गोडपणासह तीव्र लाल मातीचं पेय प्या. काही तासांमध्ये तुम्हाला अधिक सतर्क आणि अधिक जागृत वाटेल. रक्तवाहिन्या उघडल्या जातील आणि आराम केल्यावर रक्तदाब देखील सुधारतो. आणि येथे खरोखर मनोरंजक भाग आहे. बीटरूट पाण्याने दिवसाची सुरुवात करणारे पुरुष सामान्यतः दिवसभर अधिक सुसंगत ऊर्जा नोंदवतात. कोणतेही शिखर नाही, कोणतीही क्रॅश नाही, फक्त स्थिर तरुण शक्ती. शिवाय ते बेडरूममध्ये रक्ताभिसरण देखील सुधारतं. हे सुधारण्याचे सर्वात सुरक्षित रहस्य आहे. रक्तप्रवाह चांगला असणं म्हणजे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारासाठी चांगली आंतरिक ऊर्जा आणि अधिक समाधान. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सोपं आणि नैसर्गिक आहे आणि ते कार्य करतं. आता मी प्रामाणिकपणे सांगेन, कडू मूळचा चमत्कार करू शकतं, पण जेव्हा तुम्ही ते पुढील घटकासोबत एकत्र करता तेव्हा त्याचा परिणाम प्रभावीपणे वाढतो. कारण पुढील घटक केवळ नायट्रिक ऑक्साईड तयार करत नाही, तर त्याचं संरक्षण देखील करतं. हे परिपूर्ण संयोजन आहे जे बहुतेक पुरुष पूर्णपणे दुर्लक्षित करतात आणि दिवसभर नायट्रिक ऑक्साईडची पातळी उच्च आणि स्थिर ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. तुमच्या वाढलेल्या पाण्यामध्ये दुसरं जोडणं जितकं प्राचीन आहे तितकं शक्तिशाली आहे. तुम्ही नक्की डाळिंब आधी पाहिलं असेल, लहान माणिकासारख्या बियांनी भरलेलं ते गडद लाल फळ. परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसेल की डाळिंब हे फक्त एक फळ नाही, तर ते एक नैसर्गिक नायट्रिक ऑक्साईड संरक्षक आहे. म्हणजे जेव्हा तुमचं शरीर नायट्रिक ऑक्साईड तयार करतं तेव्हा ते जास्त काळ सक्रिय राहत नाही, ते लवकर तुटतं. विशेषतः जर शरीर तणाव, जळजळ, विषारी पदार्थ आणि खराब आहाराच्या संपर्कात असेल तर तिथेच डाळिंब येतं. त्यात पॉलिफेनॉलसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि ॲलर्जेनिक ॲसिड असते. ही संयुगे नायट्रिक ऑक्साईडसाठी अंगरक्षकांसारखे काम करतात. ते खूप लवकर खराब होण्यापासून रोखतात, ते जास्त काळ सक्रिय ठेवतात आणि तुमचं रक्त मुक्तपणे वाहतं. याचा विचार करा, कडू मुळे नळ उघडतात आणि डाळिंब पाणी वाहत ठेवतं. ते थांबवता येत नाही. अभ्यास असा दर्शवतो की डाळिंबाचे पूरक रक्तवाहिन्यांची लवचिकता लक्षणीयरित्या सुधारू शकते, रक्तदाब कमी करू शकते आणि नायट्रिक ऑक्साईडची उपलब्धतासुद्धा वाढवू शकते. एका अभ्यासामध्ये ज्यांनी डाळिंबाचा अर्क प्यायला त्यांना काही आठवड्यांमध्येच रक्ताभिसरण सुधारल्याचं दिसून आलं, विशेषतः पुरुषांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या भागामध्ये. आणि जेव्हा रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा सर्व काही सुधारतं. तीक्ष्ण मन, स्नायूंना अधिक ऑक्सिजन, जिममध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये अधिक सहनशक्ती, हृदय सोपे पंप करते आणि पुनर्प्राप्ती सुरळीत वाटते. आणि जेव्हा येथे काहीतरी आकर्षक आहे, डाळिंब अप्रत्यक्षपणे टेस्टोस्टेरॉनच्या पातळीला देखील समर्थन देतं. हार्मोन्सचे नियमन करणाऱ्या ग्रंथींमध्ये रक्तप्रवाह सुधारून ते तुमचं शरीर संतुलित आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करतं. आता हे प्रत्यक्षात बघूया. तुमच्या सकाळच्या 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा डाळिंब पावडर किंवा 1 चमचा शुद्ध अर्क थेट कडू मुळाशी मिसळा.
हे मिश्रण एक तीव्र लाल पेय तयार करतं, जे केवळ चवीलाच चांगलं नाही तर तुमच्या शरीराला खोलवर काम करतं. तुम्हाला हलकं, अधिक जागृत आणि अधिक जिवंत वाटू लागतं. हा एक बदल आहे जो तुम्हाला केवळ दिसेलच असं नाही, तर तुमच्या ऊर्जेमध्ये, व्यायामामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये सुद्धा जाणवेल. आणि येथे एक रहस्य आहे. कडू मूळ आणि डाळिंबाचे हे मिश्रण ठोस विज्ञानाने समर्पित आहे. डझनभर क्लिनिकल चाचण्या रक्तवाहिन्यांसंबंधी कार्य, ऑक्सिजन वितरण आणि सहनशक्तीमध्ये मोजता येण्याजोगे सुधारणा दर्शवितात. ही जाहिरात नाही, ते कामावर असलेले जीवशास्त्र आहे. परंतु आम्ही अद्याप पूर्ण केलेलं नाही, कारण कडूमूळ आणि डाळिंब नायट्रिक ऑक्साईडच्या 2 सर्वात महत्त्वाच्या स्रोतांना व्यापतात. तरीही आणखी एक घटक आहे जो पूर्णपणे वेगवेगळ्या यंत्रणेद्वारे कार्य करतो आणि तुमच्या शरीराला तो खूप आवडतो. तुम्हाला ते गोड, ताजेतवाने आणि आश्चर्यकारकपणे प्रभावी टरबूजामध्ये सापडेल. हो, पुढचा बूस्टर थेट उन्हाळ्याच्या हृदयातून येतो, तो म्हणजे टरबूज. ते रसाळ, ताजं फळ जे तुम्हाला लहानपणापासूनच आवडतं. फक्त उन्हाळी नाश्ता नाही, रक्तप्रवाह तग धरण्याची क्षमता आणि नायट्रिक ऑक्साईड उत्पादनासाठी निसर्गाने दिलेलं एक उत्तम रहस्य आहे. टरबूजमध्ये L-सिट्रोलिन नावाचं एक शक्तिशाली अमिनो आम्ल असतं. ते तुमच्या शरीर सिट्रोलिनचे आर्जिनिनमध्ये रूपांतर करतं आणि आर्जिनिन हे नायट्रिक ऑक्साईड उत्पादनासाठी थेट इंधन आहे. सिट्रोलिनला कारखान्यामध्ये ताजं साहित्य घेऊन जाणारा डिलिव्हरी ट्रक म्हणून विचार करा. जेव्हा कारखान्याला आवश्यक कच्चा माल मिळतो तेव्हा ते लवकर वेगवान होतं. सिट्रोलिनला खास बनवणारी गोष्ट म्हणजे ते आर्जिनिन सप्लिमेंट्सपेक्षा खूपच कार्यक्षम असते. आर्जिनिन पचन संस्थेमध्ये मोडतं आणि त्यातील फारच कमी रक्तप्रवाहामध्ये पोहोचतं. सिट्रोलिन ही समस्या टाळतं. ते सहजपणे शोषलं जातं आणि थेट पेशींमध्ये जातं, जिथे नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. दुसऱ्या शब्दात, तुम्ही सिस्टमला आतून बाहेरून आहार देत आहात आणि संशोधन याला समर्थन देतं. जे पुरुष दररोज सिट्रोलिन घेतात त्यांना रक्ताभिसरण, रक्तवाहिन्यांसंबंधी लवचिकता आणि अगदी जोम निर्देशकांमध्ये मोजता येण्याजोगे सुधारणा दिसतात. हा योगायोग नाही, बायोकेमिस्ट्री अगदी डिझाईन केल्याप्रमाणे काम करत आहे. आता कल्पना करा, तुमच्याकडे आधीच कडूमुळे नायट्रिक ऑक्साईड तयार करत आहेत आणि डाळिंब ते सक्रिय ठेवत आहे. जेव्हा तुम्ही सिट्रोलिन घालता तेव्हा तुम्ही नायट्रिक ऑक्साईडच्या अधिक उत्पादनासाठी दुसरा मार्ग उघडता. कडूमुळे आणि डाळिंब प्रामुख्याने नायट्रेट मार्गातून कार्य करतात, तर सिट्रोलिन एन्झाइमॅटिक मार्गाला सामर्थ्य देते. 2 स्वतंत्र प्रणाली, आश्चर्यकारक परिणाम, सातत्यपूर्ण रक्तप्रवाह, सुधारित ऑक्सिजन वितरण आणि मजबूत टिकाऊ कामगिरी. कसे ते येथे आहे. सकाळचा 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा ते 1 चमचा सिट्रोलिन पावडर कडूमुळे आणि डाळिंबासह घाला, जे सहजपणे मिसळतं आणि सौम्य गोड चव देतं. बहुतेक पुरुषांना पहिल्या आठवड्यामध्ये फरक जाणवू लागतो. त्यांचे व्यायाम नितळ वाटतात, सहनशक्ती सुधारते आणि हो, सकाळी आत्मविश्वास परत येतो. टरबूज, सिट्रुलिन, कडूमूळ आणि डाळिंबाचं हे मिश्रण तुमच्या वर्धित पाण्याच्या नियमाचा गाभा बनवतं. हे सोपं, नैसर्गिक आहे आणि प्रत्येक शक्य कोनातून नायट्रिक ऑक्साईड उत्पादनास समर्थन देते. पण आम्ही तिथेच थांबत नाही, कारण तुमचा नायट्रिक ऑक्साईड कारखाना केवळ उत्पादनावरच नाही तर तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर अवलंबून असतो. एक वनस्पती अर्क आहे जो तुमच्या धमन्यांसाठी एक यांत्रिकी म्हणून काम करतो. रक्तप्रवाह नियंत्रित करणाऱ्या प्रणालींची दुरुस्ती, ट्युनिंग आणि ऑप्टिमायझेशन करतो. त्याला पाईन वर्क असं म्हटलं जातं आणि ते तुमच्या नायट्रिक ऑक्साईड वॉटर फॉर्म्युल्यातील 4था शक्तिशाली घटक आहे. आता हे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतं. ते फळे किंवा भाज्यांपासून नाही तर झाडांपासून येतं, विशेषतः फ्रेंच सागरी पाईनच्या सालीपासून. आणि ते तुमच्या शरीरामध्ये जे करतं ते खरोखर आश्चर्यकारक आहे. या अर्काला पायक्लोजेनॉल म्हणतात आणि रक्ताभिसरण सुधारण्याच्या आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य पुनर्संचयित करण्याच्या क्षमतेसाठी ते सर्वात जास्त अभ्यासलेल्या नैसर्गिक संयुगांपैकी एक आहे. तुमच्या रक्तवाहिन्यांना लवचिक महामार्ग म्हणून विचार करा. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा त्या गुळगुळीत, रुंद आणि प्रतिसादशील असतात. रक्त मुक्तपणे वाहतं, ऑक्सिजन सहजपणे फिरतं आणि ऊर्जा अमर्याद वाटते.
पण 50 वर्षानंतर हे महामार्ग कडक होऊ लागतात. जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि वर्षानुवर्षे दबाव त्यांचा परिणाम होतो. तिथेच पाईन बार्क अर्क येतो. ते एंडोथेलियल पेशींना पुनरुज्जीवित करण्यास मदत करतं. जे नायट्रिक ऑक्साईड तयार करतात त्यांना नुकसानापासून वाचवतात. ते जळजळ कमी करतं आणि त्यांना दशकांपूर्वीसारखे कार्य करण्यास मदत करतं. तुमच्या रक्तवाहिन्यांना ट्यूनअप म्हणून विचार करा. ते त्यांची लवचिकता पुनर्संचयित करतं, प्रतिसाद सुधारतं आणि नैसर्गिकरित्या नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवण्यास मदत करतं. पुन्हा आणि येथे रोमांचक भाग आहे. जेव्हा तुम्ही पाईन बार्क अर्क किंवा ऑर्जिनिनसह एकत्र करता तेव्हा परिणाम गुणाकारामध्ये होतात. क्लिनिकल अभ्यास दर्शवतो की दोन्ही वापरणाऱ्या पुरुषांना महिन्यामध्ये नव्हे तर आठवड्यामध्येच चैतन्य, रक्तदाब आणि सहनशक्ती यासह विविध कार्यांमध्ये लक्षणीय सुधारणा अनुभवल्या. म्हणूनच मी पाईन बार्क अर्कला सायलेंट अँप्लिफायर म्हणते. ते केवळ नायट्रिक ऑक्साईड उत्पादन वाढवतं असं नाही, तर तुम्ही वापरत असलेल्या इतर सर्व घटकांना चांगलं काम करण्यास देखील अनुमती देतं. तुम्हाला फक्त थोड्या प्रमाणामध्ये आवश्यक आहे. दररोज या उच्च गुणवत्तेच्या प्रमाणित अर्काचा सुमारे 1/4 चमचा. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने ते त्वचा, हृदय आणि मेंदूच्या आरोग्यास देखील समर्थन देतं. बरेच पुरुष सांगतात की हे सूत्र वापरल्यानंतर काही आठवडेच त्यांना बरं वाटतं. असं नाही, तर ते अधिक तेजस्वी दिसतात, त्वचेचा रंग सुधारतो, डोळे उजळतात आणि त्यांना आत्मविश्वासाची लाट येते जी त्यांनी वर्षानुवर्षे अनुभवली नाही. ही खऱ्या जैविक दुरुस्तीची शक्ती आहे. आता जर तुम्ही हे अनुसरण करत असाल तर तुमच्याकडे आधीच 4 शक्तिशाली घटक आहेत जे सहकार्याने काम करत आहेत. बीटरूट, डाळिंब, सिट्रुलिन, पाईन बार. पण आपण एक पाऊल पुढे जाऊ शकतो. ते तुमच्या शरीरात कमी असलेले पोषक घटक देखील प्रदान करतं. हिरव्या जीवनाने भरलेलं ते तुमच्या वाढलेल्या पाण्याला पौष्टिक शक्तिगृहामध्ये रूपांतरित करतं. चला 5व्या बूस्टरबद्दल बोलूया, ग्रीन लीफ पावडर. आणि ते तुमची चैतन्यशीलता पूर्णपणे नवीन पातळीवर का नेऊ शकतात. आता आपण एका साध्या पण तुमच्या संपूर्ण प्रणालीला सक्षम करणाऱ्या शक्तीसह काहीतरी बोलूया. ग्रीन लीफ पावडर, माझा अर्थ पालक पावडर, केळी पावडर किंवा एक चांगलं सुपर ग्रीन्स पावडर मिश्रण. या हिरव्या भाज्या बीटरूटसारख्या नायट्रेट्सना भरलेल्या असतात, परंतु फरकासह. ते तुमच्या रक्तवाहिन्या दुरुस्त करतं आणि मजबूत करतं. तुमचं शरीर वापरत असलेले जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा संपूर्ण स्पेक्ट्रम देखील प्रदान करतात. 50 वर्षांवरील बहुतेक पुरुष पुरेशा भाज्या खात नाहीत आणि जर त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना दररोज मोठे सॅलड खावे लागतील. नायट्रेट्सशी जुळण्यासाठी फक्त 1 चमचा हिरवी पावडर पुरेशी आहे. म्हणूनच ही पायरी गेम चेंजर आहे. जेव्हा तुम्ही हिरव्या भाज्या कडूमुळाशी एकत्र करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला नैसर्गिक नायट्रेटची विस्तृत श्रेणी देता. वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे पोषक घटक, परंतु सर्व एकाच ध्येयाकडे, मजबूत आणि अधिक लवचिक रक्ताभिसरण. तुमच्या धमन्यांसाठी क्रॉस ट्रेनिंग म्हणून याचा विचार करा. कडूमूळ एक मार्ग सक्रिय करतं तर हिरवी पाने दुसरा मार्ग मजबूत करतात. एकत्रितपणे ते तुमचे नायट्रिक ऑक्साईड इंजिन दिवसभर चालू ठेवतात. आणि ते फक्त नायट्रिक ऑक्साईड नाही, हे पावडर तुमच्या शरीराला व्हिटॅमिन के, फोलेट, मॅग्नेशियम आणि फायटोन्यूट्रियन्स देखील प्रदान करतात, जे यकृताला आधार देतात, हार्मोन संतुलित करतात आणि पेशीय स्तरावरती ऊर्जा उत्पादन वाढवतात. जेव्हा तुम्ही हे मिश्रण नियमितपणे पिता तेव्हा तुम्ही केवळ रक्तप्रवाह सुधारत नाही तर शरीराला विविध स्तरांवर पोषण देखील देता. आता हे मी माझ्या रुग्णांना नेहमीच सांगते. जर तुम्हाला कमी ऊर्जा वाटत असेल, प्रेरणा न घेता जागी व्हा किंवा तुमची जोमदारपणे पूर्वीसारखा राहिलेली नाही, तर तो फक्त वयाचा नसून रक्ताभिसरण आणि पेशीय इंधनांच्या कमतरतेचं लक्षण आहे असं तुम्हाला जाणवेल. या भाज्या पुनर्संचयित करण्यास मदत करतात. त्या तुमच्या ऊतींना ऑक्सिजन आणि जीवन परत देतात. तुमच्या पेशींमधील लहान पॉवर प्लांट्स मायटोकॉन्ड्रियाला पोषण देतात, जेणेकरून तुम्हाला पुन्हा जिवंत वाटेल. दिवसातून 1 चमचा पुरेसा आहे. तुमच्या सकाळच्या ग्लास पाण्यामध्ये कडूमूळ आणि डाळिंब घाला. ते तुमच्या पेयाला लाल, हिरवट, तीव्र स्वर देतं आणि प्रत्येक घोट संपूर्ण शरीर जागृत झाल्यासारखं वाटतं. अशा प्रकारे तुम्ही
उलट करता. शॉर्टकट वापरून नाही, तर शरीराला जे खरोखर आवश्यक आहे ते देऊन. आणि जर तुम्हाला ते पुढे घेऊन जायचं असेल तर पुढचा बूस्टर तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. ही भाजी नाही, फळ नाही, तर एक मूळ आहे जे हजारो वर्षांपासून शरीराला उबदार करण्यासाठी, रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि आतून जळजळ लढण्यासाठी वापरलं जात आहे. हो, मी अद्रक किंवा मग आल्याबद्दल बोलत आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की ते हिबिस्कस नावाच्या फुलासोबत एकत्र केल्याने ग्रहावरील सर्वात शक्तिशाली रक्ताभिसरण अमृत कसं तयार होतं. आता या 2 प्राचीन उपायांची ओळख करून घेऊया जे एकत्रितपणे आश्चर्यकारकपणे काम करतात. आलं आणि हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं फूल. जर कडू मूळ बिल्डर असेल तर डाळिंब संरक्षक असेल, तर आलं आणि हिबिस्कस म्हणजे जास्वंद ऊर्जा देणारं असतं. ते तुमचं रक्ताभिसरण जागृत करतं आणि ते जे त्याला रोखत आहे ते काढून टाकतात. आल्यापासून सुरुवात करूया. तुम्ही कदाचित स्वयंपाकघरामध्ये किंवा हिवाळ्यातील चहामध्ये ते वापरलं असेल, परंतु काही पुरुषांना माहीत आहे की हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य आणि चैतन्य यासाठी आलं किती शक्तिशाली आहे. आल्यामध्ये जिंजेरॉल नावाचं संयुग असतं आणि अभ्यासातून असं दिसून आलं आहे की ते नैसर्गिकरित्या नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन सुधारू शकतं आणि निरोगी रक्तवाहिन्यांना शांतपणे नष्ट करणाऱ्या जळजळीशी लढू शकतं. दीर्घकालीन दाह कालांतराने रक्तवाहिन्यांचं कडक होणं आणि नुकसान होतं. जेव्हा असं होतं तेव्हा रक्त योग्यरित्या वाहू शकत नाही, रक्तवाहिन्या योग्यरित्या विस्तारत नाहीत आणि नायट्रिक ऑक्साईड प्रणाली कोलमडते. आलं हे उलट करण्यास मदत करतं. ते जळजळ शांत करतं, रक्तवाहिन्या लवचिक ठेवतं आणि नायट्रिक ऑक्साईड कार्यक्षमतेने कार्य करण्यास अनुमती देतं. शिवाय त्याचे तात्काळ फायदे आहेत. आले तुमच्या वाढलेल्या पाण्यामध्ये उबदार आणि मसालेदार स्पर्श जोडतं. ते पिण्यास आनंददायी आणि ताजतवानं आहे. आता ते जास्वंदासह एकत्र करा. एक चमकदार लाल फूल जे शतकानुशतके त्याच्या हृदय संरक्षण शक्तींसाठी ओळखलं जातं. जास्वंद अँथोसायनिन्सने समृद्ध आहे, जे अँटीऑक्सिडंट्स त्याला त्यांचा सुंदर किरमिजी रंग देतात. ही संयुगे रक्तवाहिन्यांना आराम करण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि निरोगी नायट्रिक ऑक्साईड क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यास मदत करतात. हिबिस्कसचा चहाचा वापर पारंपरिक औषधांमध्ये शतकानुशतके शरीर थंड करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि हृदय मजबूत करण्यासाठी केला जात आहे आणि आधुनिक संशोधन याची पुष्टी करतं. नियमित जास्वंद सेवन काही आठवड्यांमध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दाब कमी करू शकतं. जेव्हा तुम्ही आलं आणि जास्वंद एकत्र करता तेव्हा तुम्हाला काहीतरी असाधारण मिळतं. आलं शरीराला उबदार करतं, नायट्रिक ऑक्साईड वाढवतं आणि जळजळ दूर करतं. हिबिस्कस प्रणाली थंड करतं, रक्तवाहिन्यांना आराम देतं आणि रक्तप्रवाह सुधारतं. एकत्रितपणे ते संतुलन आणतं. तुमच्या रक्ताभिसरणासाठी शक्तिशाली इन आणि यांग आणि चव थोडी तिखट, थोडी मसालेदार, ताजेतवाने आणि पुनरुज्जीवित आहेत. तुमचे डेली पाणी तुम्हाला खरोखर प्यायला आवडतं अशा गोष्टीत रूपांतरित करतं. रहस्य म्हणजे सुसंगतता. जर चव चांगली असेल तर तुम्ही ते दररोज प्याल आणि दैनंदिन सवयी खरोखर बदलतात. तुमच्या मिश्रणामध्ये सुमारे 1/4 चमचे आले पावडर आणि काही चमचे जास्वंद पावडर घाला. चव तुमच्यासाठी परिपूर्ण होईपर्यंत तुम्ही प्रमाण समायोजित करू शकता आणि जेव्हा तुम्ही ते दररोज प्यायला लागाल तेव्हा तुम्हाला काहीतरी सूक्ष्म पण शक्तिशाली दिसेल. तुमचं शरीर हलकं वाटेल, तुमचा मूड अधिक स्थिर होईल, तुमची ऊर्जा अधिक संतुलित होईल, रक्ताभिसरण सुधारेल. तेव्हा असेच घडेल. तुमच्या शरीराला प्रत्येक पेशी जागृत होते असं दिसतं, पण आपण अजून पूर्ण केलेलं नाही. आणखी एक घटक आहे जो सर्व काही एकत्र जोडतो. बहुतेक पुरुषांना आधीच आवडते परंतु कधीही कल्पना केली नसेल अशी गोष्ट रक्तप्रवाह, शक्ती आणि कार्यक्षमता सुधारू शकते. ते समृद्ध, गडद आणि चॉकलेटी आहे. 7व्या बूस्टरबद्दल बोलूया. कोको आणि टॉट चेरी, एक स्वादिष्ट जोडी जी तुमच्या रक्तवाहिन्या प्रणालीमध्ये खोलवर काम करते आणि इंद्रियांना तृप्त करते. मिष्टान्नासारखी चव असलेली पण औषधासारखी काम करणारी संयोजनाबद्दल बोलूया. कोको आणि टॉट चेरी. तुम्हाला कदाचित कोको हा एक उपभोग म्हणून वाटेल,
जो तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करता. पण जेव्हा ते शुद्ध आणि साखरमुक्त असतं तेव्हा ते सर्वात शक्तिशाली रक्ताभिसरण बूस्टरपैकी एक बनतं. वैज्ञानिक अभ्यासामध्ये वापरला जाणारा खरा कोको डार्क फ्लेवोनॉइड्सने भरलेला असतो. वनस्पती संयुगे जे तुमच्या रक्तवाहिन्या मजबूत करतात आणि गरज पडल्यास त्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. हे महत्त्वाचं आहे कारण पुरुषांमधील धमन्या वृद्धत्वाबरोबर लवचिकता कमावतात. जेव्हा शरीराला अधिक रक्तप्रवाहाची आवश्यकता असते तेव्हा ते तितक्या लवकर उघडत नाही. व्यायामादरम्यान किंवा जवळीकतेच्या क्षणांमध्ये कोकोचे फ्लेवोनॉइड्स तुमच्या वाहिन्यांना जलद आणि मजबूत प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित करतात. ते फ्लोरोमेडिएटेड डायलेशन नावाच्या एका गोष्टीमध्ये सुधारणा करतात, ज्याचा अर्थ असा होतो की तुमच्या रक्तवाहिन्या विस्तारतात जेणेकरून रक्त सर्वात महत्त्वाच्या भागामध्ये पोहोचेल. जेव्हा तुमचं शरीर हे कार्यक्षमतेने करतं तेव्हा तुम्हाला तुमचा स्टॅमिना सुधारतो, पुनर्प्राप्ती सुलभ होते आणि प्रत्येक अर्थाने अकार्यक्षमता पुनरुज्जीवित होते असं वाटतं. आता मिश्रणात टार्ट चेरी जोडूया. हे चमकदार लाल फळ जे जास्वंदामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट आहेत, परंतु टार्ट चेरी आणखी एक गोष्ट आणतात. ते ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळसुद्धा कमी करतात. नायट्रिक ऑक्साईड जास्त काळ ऊर्जेची पातळी राखण्यास मदत करते. ते स्नायू पुनर्प्राप्तीस देखील अनुकूल करतं. झोपेची गुणवत्ता सुधारतं आणि रात्रीची ऊर्जा पुनर्संचयित करतं. बरेच पुरुष नायट्रिक ऑक्साईड उत्पादनासाठी झोपेचं महत्त्व कमी लेखतात. विश्रांती दरम्यान तुमच्या रक्तवाहिन्या दुरुस्त होतात, म्हणून जेव्हा तुम्ही चांगले झोपता तेव्हा तुम्हाला चांगली झोप येईल. कोणतेही दुष्परिणाम नाहीत, फक्त स्मार्ट पोषण आणि दैनंदिन सातत्य. आणि येथे सर्वात शक्तिशाली भाग आहे, ते वेळेसह चांगले होते. कारण तुम्ही ते जितके जास्त कराल तितके तुमचं शरीर आतून तरुण कसं राहायचं हे लक्षात ठेवेल. तुमच्या धमन्या लवचिकता प्राप्त करतात, पेशी चांगल्या प्रकारे संवाद साधतात आणि तुमची संपूर्ण प्रणाली नेहमीप्रमाणेच कार्य करू लागते. म्हणून मी आजपासून तुम्हाला सांगते, कडू मूळ आणि डाळिंब 1 आठवड्यासाठी दररोज प्या. नंतर हळूहळू इतर घटक घाला. तुम्हाला दिसेल, जाणवेल आणि ते काम करत आहे हे कळेल. कारण ते फक्त आरोग्याबद्दल नाही आहे, तर ते आत्मविश्वासाबद्दल आहे. ते तुमचं जीवनशक्ती, स्पष्टता आणि उद्देशाने सादर करण्याबद्दल आहे. तुमचं वय काहीही असो, तुम्ही ते पात्र आहात. आता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, तुम्ही प्रथम कोणता घटक वापरून पाहणार आहात? कडू मूळ, डाळिंब, आलं? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचं उत्तर दुसऱ्या माणसाला चांगल्या आरोग्याकडे प्रवास सुरू करण्यास मदत करू शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.